महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजची चर्चा खूपच महत्त्वाची असणार आहे. नक्कीच. आणि मला वाटतं लोकांच्या थेट जिव्हाळ्याचा विषय आहे हा. हो ना? म्हणजे कल्पना करा, एखादा सामान्य माणूस किंवा आपला शेतकरी बांधव सकाळी उठतो आणि अचानक त्याच्या दारात कोर्टाची नोटीस घेऊन एक शिपाई उभा राहतो. बापरे, हे ऐकूनच धडकी भरते. अगदी तेच. ती नोटीस वाचल्यावर लक्षात येतं की कोणीतरी दूरच्या नातेवाईकाने किंवा शेजाऱ्याने एका पूर्णपणे खोट्या म्हणजे काल्पनिक आणि सूडबुद्धीने रचलेल्या कारणावरून दिवाणी दावा ठोकला आहे. आणि मग माणसाच्या पायाखालची वाळूच सरकते. हो ना? डोळ्यांसमोर थेट पुढील 15 वर्षांचा काळ उभा राहतो. कोर्टाच्या पायऱ्या झिजवणे, वकिलांच्या फी भरणे, कागदपत्रे गोळा करणे आणि तारखांवर तारखा मिळणे, हे सगळं खूपच त्रासदायक असतं. खरंय. पण जर मी असं म्हटलो की एखादी खोटी केस 10-15 वर्ष लढण्याची अजिबात गरज नाही. अच्छा? हो, ती सुरुवातीलाच म्हणजे पहिल्या काही सुनावणीतच मुळासकट उखडून टाकता येते. तर आजची आपली ही चर्चा नेमकी याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आहे. होय, हे अगदी 100% शक्य आहे. म्हणजे खरंच असं होऊ शकतं? नक्कीच होऊ शकतं. आणि दुर्दैवाची गोष्ट हीच आहे की आपल्याकडे बहुतांश सामान्य नागरिकांना या कायदेशीर तरतुदीची माहितीच नसते. म्हणजे कोर्टाची नोटीस आली की माणूस घाबरतो. त्याला वाटतं आता अर्ध आयुष्य या कोर्ट कचेरीतच जाणार. साहजिक आहे तसं वाटणं. हो, पण आपल्या कायद्यात असे काही अत्यंत भक्कम आणि वेगवान उपाय आहेत जे कोणत्याही निरपराध व्यक्तीला या मानसिक आणि आर्थिक चक्रव्यूहातून अगदी सुरुवातीलाच बाहेर काढू शकतात. हेच तर आज आपल्याला अत्यंत बारकाईने समजून घ्यायचं आहे. आजची चर्चा थोडी वेगवान असणार आहे, कारण ही माहिती खऱ्या अर्थाने एखाद्या शस्त्रासारखी आहे. बरोबर. तर माझा पहिला आणि सर्वात थेट प्रश्न तुम्हाला हाच आहे की असा नेमका कोणता कायदा आहे, म्हणजे असं कोणतं कायदेशीर हत्यार आहे जे सुरुवातीलाच असा खोटा खटला संपू शकतं? आता बघा, आपल्या देशातील सर्व दिवाणी खटले ज्या मुख्य कायद्यानुसार चालतात त्याला आपण सिव्हिल प्रोसिजर कोड 1908 असं म्हणतो. अच्छा, दिवाणी प्रक्रिया संहिता. हो, सोप्या भाषेत दिवाणी प्रक्रिया संहिता 1908. आता या संपूर्ण कायद्यामध्ये खोट्या केसेसच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी एक अत्यंत प्रभावी नियम आहे. तो म्हणजे ऑर्डर 7 रूल 11. ऑर्डर 7 रूल 11. अगदी बरोबर. हा नियम म्हणजे खोट्या दाव्यांसाठी एक प्रकारचा फिल्टरच आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर एखाद्या व्यक्तीवर कोणी निराधार दिवाणी दावा ठोकला असेल तर त्या व्यक्तीने वर्षानुवर्ष केस लढण्याची गरज नाही. वा, ही तर खूपच दिलासा देणारी गोष्ट आहे. हो ना? ती व्यक्ती थेट कोर्टात जाऊन ऑर्डर 7 रूल 11 CPC 1908 नुसार एक अर्ज देऊ शकते आणि कोर्टाला ठामपणे सांगू शकते की हा दावा पुढे चालवण्या योग्यच नाहीये, तो इथेच याच क्षणी फेटाळून लावावा. एक मिनिट थांबा. इथे मला एक मोठा गैरसमज दूर करायचा आहे. बोला की. सर्वसामान्यांचा असा समज असतो की एकदा केस फाईल झाली की मग साक्षीदार आणावेच लागतात, पुरावे सादर करावे लागतात, उरेट तपासणी होते. हो, लोकांचा असाच समज असतो. आणि मगच 10-12 वर्षांनी केस संपते. हो. हे खरे का? हाच तर तो मोठा गैरसमज आहे जो आपल्याला आज फोडून काढायचा आहे. हे बघा, लोक असा विचार करतात की दावा दाखल झाला म्हणजे आता पूर्ण ट्रायल चालणार. पण ऑर्डर 7 रूल 11 ची मुख्य ताकदच ही आहे की जर समोरच्या व्यक्तीच्या दाव्यात कायदेशीर तथ्य नसेल तर तुम्हाला साक्ष किंवा पुराव्यांची कसलीही गरज पडत नाही. म्हणजे पुराव्याशिवाय केस संपते? होय. केसच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर कोणतीही मोठी कायदेशीर लढाई न लढता ती केस खारिज करता येते. अरे बापरे. कोर्टाला या टप्प्यावर तुमचे पुरावे नको असतात. कोर्ट फक्त समोरच्याने दाखल केलेला दावा, ज्याला आपण प्लेंट म्हणतो, तो वाचतं. अच्छा. आणि जर तो दावा स्वतःच कायद्याच्या कसोटीवर टिकत नसेल तर न्यायाधीश तो तिथेच रद्दबातल ठरवतात. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच गुंतागुंतीच्या कायद्यांची सोप्या भाषेत उकल करत असतो. नक्कीच. पण आता इथे एक साहजिक प्रश्न निर्माण होतो. जर हा नियम इतका प्रभावी आहे तर याचा वापर नेमका कसा करायचा? सांगतो ना. न्यायाधीशांकडे कशाच्या आधारे केस खारिज करतात याची काही विशिष्ट प्रक्रिया किंवा टप्पे आहेत का? होय, कायद्याने याच्या अत्यंत स्पष्ट अटी आणि टप्पे घालून दिले आहेत. मी तुम्हाला एका विशिष्ट प्रक्रियेच्या स्वरूपात हे समजावून म्हणजे ते समजायला सोपे जाईल. हो, सांगा ना. न्यायाधीशांसमोर जेव्हा दावा येतो तेव्हा ते ऑर्डर 7 रूल 11 च्या अंतर्गत काही गोष्टी तपासतात.
यातील पहिला टप्पा म्हणजे वाद कारण तपासणी. वादकारण. हो, हे ऑर्डर 7 रूल 11 क्लॉज ए मध्ये येतं. याला इंग्रजीत कॉज ऑफ ॲक्शन म्हणतात. अच्छा. म्हणजे जो दावा दाखल केलाय त्यामागे खऱ्या अर्थाने काही कायदेशीर कारण आहे का? म्हणजे कसं, एखादं उदाहरण देऊन सांगाल का? समजा एखाद्या व्यक्तीने दाव्यात लिहिले की 50 वर्षांपूर्वी माझ्या आजोबांनी समोरच्या व्यक्तीच्या आजोबांना तोंडी सांगितलं होतं की ही जमीन आमची आहे. बाप रे, तोंडी. हो, आणि त्यामुळे आता मला ती जमीन परत मिळावी. आता बघा, तोंडी सांगण्याला किंवा अशा काल्पनिक गोष्टीला कायद्यात कोणताही आधार नसतो. साहजिकच आहे. यातून कोणताही कायदेशीर हक्क निर्माण होत नाही. जर मूळ दावाच असा गोलमाल किंवा काल्पनिक असेल तर तिथे वादकारण निर्माणच होत नाही. अशा वेळी कोर्ट तो दावा सुरुवातीलाच उडवून लावतं. म्हणजे पहिल्याच टप्प्यात बाद. अगदी बरोबर. त्यानंतर येतो दुसरा टप्पा, मूल्यांकन आणि फी तपासणे. हे क्लॉज ब आणि क्लॉज क मध्ये येतं. बऱ्याचदा असं होतं की मालमत्तेची किंमत करोडोंमध्ये असते, पण दावा दाखल करताना लागणारी कोर्ट फी वाचवण्यासाठी दाव्याचं मूल्यांकन खूप कमी दाखवले जाते. 1 मिनिट, म्हणजे कोर्टाची दिशाभूल करून स्टॅम्प ड्युटी बुडवण्याचा प्रकार? अगदी बरोबर ओळखलं. पण इथे मी एक थोडकं तथ्य सांगू इच्छितो. जर एखाद्याने कोर्ट फी कमी भरली असेल किंवा चुकीचं मूल्यांकन केले असेल तर न्यायालय थेट पहिल्याच दिवशी केस खारिज करत नाहीत. अच्छा, म्हणजे लगेच खारिज होत नाही? नाही, कायदा त्यांना तशी परवानगी देत नाही. कोर्ट आधी दावा दाखल करणाऱ्याला एक संधी किंवा चेतावणी देतं. कोर्ट सांगतं की तुमचे मूल्यांकन चुकीचे आहे, पुढच्या तारखेपर्यंत योग्य ती कोर्ट फी भरून काढा. आणि तरीही नाही भरली तर? जर ते व्यक्ती मुद्दाम ती फी भरली नाही तर मग ऑर्डर 7 रूल 11 नुसार केस थेट खारिज केली जाते. अच्छा, म्हणजे न्याय नाकारला जाऊ नये म्हणून संधी दिली जाते, पण वेडेपणा खपवून घेतला जात नाही. आता पुढे काय? आता येतो अत्यंत महत्वाचा तिसरा टप्पा, कायद्याची मनाई ओळखणे. हे येतं क्लॉज ड मध्ये. क्लॉज ड? हो, याला कायदेशीर भाषेत बार्ड बाय लॉ असं म्हणतात. म्हणजे एखाद्या दाव्याला दुसरा एखादा कायदा स्पष्टपणे मनाई करत असतो तरीही तो दावा दाखल केला जातो. कायद्याची मनाई म्हणजे एका कायद्यानुसार दावा करायचा आणि दुसऱ्या कायद्याने त्याला अडवायचं. हे थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. सोपं करून सांगाल? हो, सांगतो. आता इथे लक्ष देऊन ऐका, कारण हे खूप महत्वाचं आहे. हो. क्लॉज डी समजून घेण्यासाठी आपल्याला लिमिटेशन ऍक्ट 1963 म्हणजेच मुदत कायदा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. मुदत कायदा? हो, कायद्याच्या जगात प्रत्येक गोष्टीला एक निश्चित मुदत असते. इथे मी आणखी काही आकडेवारी सांगतो, हे दुसरं थोडकं तथ्य नीट लक्षात घ्या. सांगा. जर तुम्हाला कोणाकडून उसने दिलेले पैसे परत घ्यायचे असतील तर दावा दाखल करण्याची मुदत 3 वर्ष असते. फक्त 3 वर्ष? हो, आणि एखाद्या मालमत्तेवर ताबा सांगून अधिकार मिळवायचा असेल तर 12 वर्ष. मालमत्ता खाली करून घ्यायची असेल तरी 12 वर्ष. एखादा दस्तऐवज रद्द करायचा असेल तर 3 वर्ष. आणि डिक्लेरेशन सूट म्हणजे हक्क जाहीर करण्यासाठी दावा करायचा असेल तरी ही मुदत 3 वर्षाच असते. म्हणजे या मुदतीनंतर तुम्ही कोर्टात गेलात तर केस उभीच राहत नाही? हो, अगदी तसंच. समजा एखाद्या जमिनीचा सातबारा आहे, तो सातबारा चुकीच्या पद्धतीने दुसऱ्याच्या नावे झालाय आणि त्या घटनेला आता 5 वर्ष उलटून गेली आहेत. आता जर ती व्यक्ती 3 वर्षांची मुदत संपल्यानंतर दस्तऐवज रद्द करण्यासाठी दिवाणी कोर्टात आली तर तो दावा लिमिटेशन ऍक्ट 1963 नुसार मुदत बाह्य ठरतो. अरे वा, म्हणजे मुदत संपली की विषय संपला? हो, अशा वेळी बचावासाठी उभी असलेली व्यक्ती थेट ऑर्डर 7 रूल 11 क्लॉज डी चा आधार घेऊन कोर्टाला सांगू शकते की हा दावा कायद्याने मनाई केलेला आहे, मुदत बाह्य आहे आणि ती केस सुरुवातीलाच रद्द होते. हे खूपच महत्वाचं आहे. कायद्याचा मूळ उद्देश हाच आहे की जो माणूस स्वतःच्या हक्काबद्दल झोपलेला आहे त्याला कायदा मदत करत नाही. खरंच वेळेचं भान ठेवणं किती महत्वाचं आहे. पण इथे मला एका वेगळ्या बाजूकडे लक्ष वेधायचंय. आपण फक्त शेतकरी किंवा सामान्य नागरिक खोट्या केसेस टाकतात असंच धरून चालतोय. बरोबर. पण अनेकदा असं होतं की महसूल अधिकारी किंवा न्यायालयात काम करणारे कर्मचारी यांच्याकडूनही मोठ्या चुका होतात. बऱ्याचदा महसूल न्यायालयात चालणाऱ्या केसेस, समजा कूळ कायद्याचे वाद आहेत किंवा तुकडेबंदी कायद्याचे वाद आहेत, ते चुकीने दिवाणी न्यायालयात दाखल होतात. हो, हे खूप वेळा होतं. आणि तिथले कर्मचारी ते बारकाईने तपासून न बघता नुसते फाईल करून घेतात. मग त्या बिचाड्या नागरिकाला दिवाणी कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात. अशा वेळी काय करायचं? अत्यंत अचूक आणि वास्तववादी मुद्दा मांडलात तुम्ही. लिपिक स्तरावर किंवा अधिकाऱ्यांकडून अशा चुका सर्रास होतात. हो ना. दिवाणी न्यायालयाला ज्या विषयांवर सुनावणी घेण्याचा अधिकारच नाहीये अशा केसेसही चुकून नोंदवून घेतल्या जातात.
आणि इथंच मग ऑर्डर 7 रूल 11 क्लॉज ड पुन्हा एकदा मोठा आधार बनतो. अच्छा, इथेही हाच नियम लागू होतो. नक्कीच. जर एखादा महसुली वाद जो केवळ तहसीलदार, उपविभागीय अधिकारी किंवा महसूल न्यायाधिकरणापुढे चालला पाहिजे, तो जर दिवाणी न्यायालयात दाखल झाला असेल तर तो स्पष्टपणे बार्ड बाय लॉ म्हणजेच कायद्याने मनाई केलेला ठरतो. तिथे तुम्ही जाऊन अर्ज करू शकता आणि सांगू शकता की या दिवाणी कोर्टाला ही केस ऐकण्याचा अधिकारच नाहीये. म्हणजे कर्मचाऱ्याने चूक केली असली तरी आपण वाचू शकतो. हो, आपण ऑर्डर 7 रूल 11च्या आधारे ती केस तिथेच रद्द करू शकतो आणि योग्य त्या न्यायालयात पाठवू शकतो. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर नक्की करा, कारण अशी सखोल माहिती सहसा कोणी इतक्या बारकाईने सांगत नाही. पण आता माझ्या मनात अजून एक शंका आहे आणि इथे लोकांचा खूप गोंधळ उडतो. सांगा, काय शंका आहे? समजा एका उदाहरणावरून बोलू. एखाद्या व्यक्तीच्या आई-वडिलांनी एका जमिनीसाठी पूर्वी केस केली होती. ती केस ते पूर्णपणे हरले. तिला आळा घालण्यासाठी कायद्यात सेक्शन 11 CPC 1908 ची तरतूद आहे. सेक्शन 11? हो, याला कायदेशीर परिभाषेत रेस जुडिकाटा असं म्हणतात. याचा अर्थ असा की ज्या खटल्याचा सक्षम न्यायालयाने पूर्वीच अंतिम निकाल दिलेला आहे तोच विषय आणि तीच कारणे घेऊन तुम्ही पुन्हा नव्याने कोर्टात येऊ शकत नाही. एक मिनिट, म्हणजे माझा इथं दुसरा गैरसमज असा आहे की रेस जुडिकाटा हा शब्द उच्चारला की केस लगेच संपते. म्हणजे मी 1 तारखेला कोर्टात म्हटलं, साहेब इथे रेस जुडिकाटा लागू होतो आणि केस तिथेच खारिज होते. नाही, इथेच तर लोक आणि दुर्दैवाने काही वकीलही सर्वात जास्त फसतात. असं? हा एक कायदेशीर चक्रव्यूह आहे. बघा, कसं असतं, रेस जुडिकाटा हा अत्यंत भक्कम नियम आहे खरा, पण तो न्यायालयात सिद्ध करण्यासाठी तुम्हाला पूर्ण केस लढावी लागते. काय सांगताय? पूर्ण केस? होय, म्हणजे समोरच्याने केस टाकली, मग तुम्ही तुमचं लेखी म्हणणं मांडणार, मग न्यायालय इश्यूज म्हणजे मुद्दे निश्चित करणार, मग जुन्या केसचे पुरावे तपासले जाणार, साक्षीदार तपासले जाणार. बापरे. आणि मग अंतिम निकालाच्या वेळी कोर्ट ठरवणार की हा रेस जुडिकाटा आहे की नाही. म्हणजे पुन्हा तीच 10-15 वर्षांची प्रक्रिया पार पाडावी लागणार. मग फायदा काय त्या कायद्याचा? एकाच गोष्टीसाठी 2-10 वर्ष घालवायची. हा तर निव्वळ अन्याय आहे. इथेच तर खऱ्या अर्थाने स्मार्ट कायदेशीर मार्ग वापरायचा आहे आणि इथेच आपली आजची चर्चा महत्वाची ठरते. अच्छा, मग काय करायचं? तुम्ही रेस जुडिकाटा सिद्ध करण्याच्या भानगडीत पडण्याऐवजी पुन्हा ऑर्डर 7 रूल 11 क्लॉज अचाच वापर करायचा. म्हणजे मगासचा नियम. तुम्ही कोर्टाला सांगायचं की साहेब, या केसचा आधीच निकाल लागलेला आहे, त्यामुळे आता नव्याने केस दाखल करण्यासाठी यांच्याकडे कोणतंच वाद कारण म्हणजे कॉज ऑफ ॲक्शन शिल्लक राहिलेलं नाहीये. अरे वा. यांनी जे कारण या नवीन दावेत लिहिलंय ते पूर्णपणे काल्पनिक आहे, कारण तो हक्क आधीच संपलाय. आणि जेव्हा तुम्ही वाद कारण नाही या मुद्द्यावर बोट ठेवता तेव्हा ती केस पूर्ण न चालवता, पुराव्यांची वाट न बघता सुरुवातीलाच ऑर्डर 7 रूल 11 अंतर्गत खारिज होते. हा एक अत्यंत सूक्ष्म पण वेळेची मोठी बचत करणारा कायदेशीर फरक आहे. क्या बात आहे. म्हणजे एकाच समस्येला सामोरं जाण्याचे 2 रस्ते आहेत आणि आपण शॉर्टकट निवडायचा जो पूर्णपणे कायदेशीर आहे. तुमचा प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा, कारण असे गुंतागुंतीचे प्रश्न प्रत्येकाच्या बाबतीत असू शकतात आणि प्रत्येक केस वेगळी असते. पण आता मला सांगा, ही जी सर्व माहिती आपण घेतोय ही फक्त कायद्याच्या पुस्तकांपुरती मर्यादित आहे का? म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल उदाहरण हवंय? हो, म्हणजे खऱ्या आयुष्यात प्रत्यक्ष कोर्टात ऑर्डर 7 रूल 11चा वापर करून खरोखरच असे निकाल लागले आहेत का कधी? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. ही अजिबात फक्त पुस्तकी माहिती नाहीये. यावर सर्वोच्च न्यायालयाचे अनेक भक्कम निकाल आहेत जे देशभरातील न्यायालयांना बंधनकारक आहेत. अच्छा, एखादं उदाहरण? मी तुम्हाला अगदी अलीकडचा एक ताजा आणि मोठा दाखला देतो. केसचं नाव आहे रामेशेट्टी व्यंकटरमण्णा विरुद्ध नयासम जम्मेल साहेब. याचा सिव्हिल अपील क्रमांक 2717/2023 असा आहे आणि हा निकाल अगदी नुकताच 28 एप्रिल 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. बरं, नेमकं काय घडलं होतं या केसमध्ये? यातलं थोडकं तथ्य सांगतो. या केसमध्ये तब्बल 50 ते 70 वर्षांपूर्वी एका कुटुंबात जे वाटणीपत्र झालं होतं त्याला आव्हान देणारा दिवाणी दावा दाखल करण्यात आला होता. 50-70 वर्षांपूर्वीची गोष्ट? हो, विचार करा. आता इथे सर्वोच्च न्यायालयाने काय केलं? त्यांनी पूर्ण केस चालवत बसण्याऐवजी ऑर्डर 7 रूल 11चा प्रभावी वापर करत ती केस सुरुवातीलाच फेकून दिली. खरंच? होय. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितलं की या दाव्यात जे वादकारण दाखवलंय ते पूर्णपणे खोटे आणि काल्पनिक आहे. शिवाय
50-70 वर्षांनी तुम्ही तुमचा हक्क मागायला येताय, म्हणजे ही केस लिमिटेशन ॲक्ट 1963 नुसार पूर्णपणे मुदत संपलेली आहे. म्हणजेच बाड बाय लॉ आहे. अगदी बरोबर. त्यामुळे ही केस पुढे चालवण्याला काही अर्थ नाही आणि ती केस सुरुवातीला संपवली गेली. म्हणजे सर्वोच्च न्यायालय सुद्धा सांगतंय की खोट्या केसेसमध्ये वेळ वाया घालू नका. अगदी बरोबर. आणि जाता जाता मी अजून 2 अत्यंत महत्त्वाच्या कलमांचा उल्लेख करेन जे तुम्ही नोट करून ठेवू शकता. सांगा ना. एक आहे ऑर्डर 12 रूल 6 CPC आणि दुसरा आहे सेक्शन 151 CPC. यांचा काय उपयोग आहे? आता ऑर्डर 12 रूल 6 म्हणजे काय? जर समोरच्या व्यक्तीने स्वतःच्या लेखी जबाबातच एखादी चूक किंवा सत्य मान्य केलं असेल तर पुन्हा ट्रायल घेण्याची गरजच काय? बरोबर आहे. मान्य केले तर संपला विषय. हो, कोर्ट थेट त्या कबुलीच्या आधारे निकाल देऊ शकतं. आणि सेक्शन 151 म्हणजे न्यायालयाचे अंगभूत अधिकार. जर कोणी कायद्याचा दुरुपयोग करत असेल तर न्याय प्रस्थापित करण्यासाठी न्यायालय या कलमाचा वापर करून खोट्या केसेस थांबवू शकतं. यावर आपण पुढे कधीतरी सविस्तर चर्चा करूच. नक्कीच. खरंच आजची ही चर्चा अत्यंत माहितीपूर्ण आणि डोळे उघडणारी होती. आपण आज पाहिलं की ऑर्डर 7 रूल 11 CPC 1908 हे एक असं हत्यार आहे ज्याचा वापर करून खोट्या, काल्पनिक आणि सूडबुद्धीने टाकलेल्या केसेसपासून सुरुवातीलाच कशी सुटका मिळवता येते. होय, आणि ते सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. चुकीच्या मूल्यमापनापासून ते लिपिक किंवा अधिकाऱ्यांनी केलेल्या अधिकाराबाहेरील चुकांपर्यंत आणि मुदत कायद्याच्या महत्त्वापासून ते रेस जुडिकाटाच्या स्मार्ट वापरापर्यंत आपण अत्यंत सविस्तर आढावा घेतला. कायद्याचा योग्य वापर केला तर वर्षानुवर्षे कोर्टात खेटे मारण्याची वेळ कोणत्याही निरपराध व्यक्तीवर येत नाही हे आजच्या चर्चेतून स्पष्ट झालं. अगदी खरे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय, मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला तुमच्या वैयक्तिक अडचणींवर किंवा कोणत्या नवीन कायदेशीर विषयावर माहिती हवी असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणि अजून एक अत्यंत महत्त्वाची सूचना सर्वांसाठी. जर तुम्हाला अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या जजमेंटच्या PDF कॉपीज हव्या असतील, कायद्याचं सविस्तर स्पष्टीकरण हवं असेल किंवा तुमच्या स्वतःच्या केसच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे निकाल शोधून हवे असतील तर तुम्ही आमची WhatsApp ग्रुप तसेच टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. अरे वा. त्यामुळे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून नक्की या सुविधेचा लाभ घ्या. नक्कीच. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना गावातल्या WhatsApp ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. होय, कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.